जयंती साजरी करणे म्हणजे समाजातील होतकरू हुशार मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणं, ही खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणं असेल। हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्था लक्ष्मीनगर पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त 5 विद्यार्थ्यांना माननीय महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी जयराज लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सदाभाऊ ढावरे, स्वागत अध्यक्ष पुणे शहर जिल्हा मातंग समाज, सनी डाडर सचिव पुणे शहर जिल्हा मातंग समाज, किशोरजी कांबळे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार पुणे, ऋषभभाऊ भुजबळ प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आनंद शेठ बाफना सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस कमिटी, लखनभाऊ वाघमारे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती, समीरभाऊ पवार कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती, आयोजक मंगेश जाधव, अमित आत्माने आदी मान्यवर उपस्थित होते। अण्णाभाऊंची जयंती कशी साजरी करायची तर ती खऱ्या अर्थाने ती साजरी करत असताना जे विद्यार्थी उद्या चांगले शिक्षण घेऊ इच्छितात, त्या शिक्षणाच्या निमित्ताने चांगली नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात, त्यांना दरवर्षी या ठिकाणी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। त्याचे चेक्स आमच्या हस्ते देण्यात आले। पुढची 10 वर्षे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। याचा अर्थ ज्या विद्यार्थ्याला पहिलीपासून ही मिळणार आहे त्याचं 10वीपर्यंत शिक्षण सुकर होणार आहे, ज्याला 6वीपासून मिळणार आहे त्याचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण सुकर होणार आहे। की हा निश्चित एक मदतीचा आधार आहे। आणि मला असं वाटतं की जयंती साजरी करणं म्हणजे काय तर आपल्या समाजातल्या मुलामुलींना मोठं करणं, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांच्या पाठीशी उभं राहणं, हीच खऱ्या अर्थाची जयंती। आणि मला असं वाटतं की अण्णाभाऊ जगात कुठे असतील त्यांना ही जयंती निश्चित आवडेल। ते ह्या समाज बांधवांचं निश्चित कौतुक करतील आणि त्यांची पाठराखण करत असताना त्यांचा खऱ्या अर्थाने ही आदरांजली ठरेल असं मला वाटतं। मी या निमित्ताने या सगळ्यांचं मनापासून कौतुक करू शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 104व्या जयंतीनिमित्त संबंध मातंग समाज एकत्र येऊन आमचे मित्र अमित आदमाने आणि मंगेश जाधव यांनी अनेक अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा आज कार्यक्रम घेतला होता। आज समाजामध्ये एक चांगला मेसेज देण्याचं काम ह्या दोघांनी केलेलं आहे। या दोघांनी आजपर्यंत खूप सारे सामाजिक कार्य केलेले आहेत, पण आज ह्यांचा हा नवीन उपक्रम बनून खूप आनंद होतो आहे। आणि असं माझ्या सर्व मित्रांना, मंडळांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की सामाजिक उपक्रम करून ह्यापुढं आपण जयंती साजरा करत जाऊ। ह्या दोघांनी जो आदर्श घालून दिलेला आहे तो आदर्श प्रत्येक मंडळाने घेतला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याने घेतला पाहिजे। अण्णाभाऊंच्या प्रत्येक सभासदांनी हा उपक्रम राबवला पाहिजे। यासाठी या दोघांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। आमचा मंगेश जाधव आणि अमित आदमाने यांनी ह्या उपक्रमाला जे काही मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यामागे सामाजिक कार्यकर्ते जयराज लांडगे यांची प्रेरणा आहे। येणाऱ्या काळातही बहुजन समाजातील वंचित, होतकरू आणि हुशार मुलांना अशाच प्रकारे शिष्यवृत्तीचं वाटप करणार असल्याचे आयोजक अमित आदमाने यांनी सांगितले। आपण जी शिष्यवृत्ती वाटलेली आहे ते सर्व बहुजन समाजातली मुलं आहेत। सर्व बहुजन समाजातली जी हुशार होतकरू मुलं आहेत यांना आपण इथं शिष्यवृत्ती वाटलेली आहे। आणि महत्त्वाचं मला जे आता सांगायचं आहे की हा जो उपक्रम आहे, हा जो सुचवला, ज्यांनी आम्हाला प्रेरित केलं, आमच्या पाठीशी ठाम उभे राहिले ते माननीय जयराज दादा लांडगे यांच्यामुळं हे आम्ही प्रेरित होऊन हे जे कार्य केलं आहे। मी एवढंच सांगतो इथं की दादा हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या मार्गदर्शनाखाली करू, सदैव फक्त तुमची साथ आम्हाला असून द्या, एवढंच मी सांगतो। माझे 2 शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आलेले आहे त्याबद्दल संस्थेचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो आणि स्वागत करतो। कारण पुढे लहान मुलांचं आणि जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य कुठेतरी निर्माण होईल, उज्ज्वल होईल, त्यासाठी यांनी जो उपक्रम केला आहे त्या उपक्रमाला पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो।